बघताय ना काय चाललंय ते. आजवरच्या आमच्या प्रामाणिकपणाची किंमत एका क्षणात मातीमोल झाली आहे. कवा काय होईल सांगता येत नाही. माझ्या राजकारणाचा परिणाम आपल्या घरावर आणि लेकरा बाळावर होऊ नये म्हणजे झालं. आता फक्त बघायचं उद्याचा दिवस काय नवीन संकट घेऊन येईल ते. राणादा, राणादा, हो राणादा, 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 हो राणादा, अहो ते खाली पोलीस आल्यात आणि साहेबांना अटक करणार म्हणते ती. हे बघा, आमच्याकडे ज्या तक्रारी आल्यात ना त्याच्यावरून अटक ती होणार आणि तसा वर्ण ऑर्डर पण आहे आणि कोर्टाचा आदेश पण आहे. पाहिजे तर बघा तुम्ही. मला काय बघायचं नाही. बघा आबासने अटक करू देणार नाही म्हणजे नाही. मला कळतंय पण तुम्ही मला समजून का घेत नाही आहात? अहो एका मंत्र्याला असं कसं अटक करू शकताय तुम्ही? सर्वात आधी आता गायकवाड साहेब मंत्री राहिलेले नाही आणि कोर्टाचा आदेश असल्यावर मंत्र्यांनाही अटक करावी लागते. अजिबात नाही. एक पाऊल पुढे जाऊ देणार नाही कुणाला इथं सांगतोय. हे बघा, तुम्ही आम्हाला समजून घ्या. आम्ही विनंती करतोय तुम्हाला. तुम्ही जर असं केलं ना तर नाईलाजाने आम्हाला बळाचा वापर करावा लागेल. कुणाला सांगायला लागला तुम्ही? कुठं आले माहितीये का तुम्हाला? काय झालं सूरज? अरे बघ की राणादा, आबासने अटक करायचं म्हणतात. अहो पण साहेब, आबांनी काय गुन्हाच केला नाही तर तुम्ही असं कसं अटक करणार? हे बा, त्यांनी गुन्हा केला की नाही एक कोर्ट ठरवेल. आम्हाला आमचं काम करू द्या. साहेबांना बोलवा. नाही पण तुम्हाला जी काय माहिती मिळेल ती समजा चुकीची आहे. बघा हे बघा, हे कोर्ट ठरवेल. रणदिवे, त्यांना हे द्या, वॉरंट द्या. साहेब तुम्ही एक मिनिट थांबा. जोंधळे आबांची पीएच त्यासनी बोलून घेतो, मग तुम्ही खुद्द सीएम साहेबांसंगत बोला. होय राणादा, मी जोंधळेला घेऊन येतो. अहो तुम्हाला कळत कसं नाही? मुख्यमंत्री काय किंवा प्रधानमंत्री काय कुणीही बोललं तरी आम्हाला साहेबांना अटक करावीच लागणार आहे. अहो कोर्टाचं वॉरंट आहे आमच्याकडे. तुम्ही साहेबांना बोलवा. बघा आबासने अजिबात अटक करू देणार नाही मी. अजिबात अटक करायची नाही. प्लीज 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 सगळेजण शांत व्हा. बळाचा वापर करायची माझी अजिबात इच्छा नाही, पण तुम्ही ऐकत नसाल तर ते मात्र करायला लागेल. तुम्ही साहेबांना बोलवा आणि त्यांनाच विचारा पाहिजे. खाली पोलीस फौज फाटा किती आलाय बघितलंच ना? अव ताईसाहेब, इथं पोलीस साहेबांनी अटक करायला आले ती. पर तुम्ही काही समजे ना बोला फिकरायला सा. तू तर का नाही चंदे, खुळ्या डोक्याचीच आहेस बघ. अगं असल्या घोटाळ्याच्या केस मध्ये म्हणा अख्ख्या घरावर धाडी मारत्यात आणि घरातल्या हाय नाही त्या समध्या गोष्टी घेऊन जात्यात. ते काही नाही, आमच्या समध्या वस्तू आम्हाला पाहिजेत चंदे.
आमच्या वस्तू कुणी बी घेऊन जाईल, नाही चालणार आम्हासनी. अहो ताईसाहेब, तिथं खाली तुमच्या सासऱ्याला अटक व्हायल्या, अख्खं घर जमलंय तिथं खाली, आणि तुम्ही हे समजा असं साबण गंध पावडर काय लपवलं असतं ताईसाहेब? अहो उद्या राहण्यात असली तर समजलं तर पहिलं तुम्हासनी घराबाहेर काढतील. पण मग आमच्या समजा वस्तू. अहो ताईसाहेब, पोलीस साहेबांनी अटक करायला आल्यात. अहो धाड माराय नाही, आणि धाडच मारायची असती तर आत्ता पतूर अख्ख्या घरात पोलीस झालं असतं, असं इनवण्या करत बसलं नसतं. खरंच की ग, हे कस काय ध्यानात नाही आलं बरं आमच्या. असू द्या, असं होतो कधी मध्ये डोसक्यात फॉल्ट. चंदे, अहो ताईसाहेब, असं येळ घालवत बसू नका सा. अहो सासरा जेलात चाललाय हे तुमच्यासाठी किती मोठं दुखणं आहे हे वरडून सांगा खाली जाऊन. नाहीतर पावडर गंध साबण हे तर सोडाच, कंगवा बी गावायचा नाही. चंदे तू एक काम कर, कपाटात नाही एकदम साध्यातली साधी साडी काढ आमच्यासाठी. उग पोलिसांच्या नजरेत आमची समधी श्रीमंती यायला नग. साधी साडी काढ, साधी साडी काढ. साधी साडी म्हणजे मोलकरणी सारखी काढू काय? चंदे, आव म्हणजे हा पोलिसांच्या नजरेला पडायला नग, नाहीतर पहिली धाड तुमच्याच खोलीवर पडायची. हे बघ चंदे, तुला वाटत्या तशी साधी साडी काढ. हा, लवकरात लवकर आम्हाला खाली जायला पाहिजे. आमच्या मामांजींची जेलमध्ये पाठवणी करायला पाहिजे ना. होय, खरं आम्हाला वाटलंच नव्हतं हे प्रकरण एवढं वाढल म्हणून. आता वाढते तर चांगलंच आहे की ताईसाहेब. बरं ही कशी वाटते? तुला चांगली वाटत्या नव्ह, मग झालं. चंदे, आता लवकरात लवकर आम्हाला मामांजींचं पडकं तोंड बघायचंय बघ. जा, जरा ध्यान ठेव तू. हा. मामांजी, जाऊ नका, आलो आम्ही. आबा ते बाहेर. माहिती आम्हाला पोलीस आल्या. अरे त्यांचं काम ते करणारच. झालं, माझी तयारी झाली. पण आबा तुम्हाला अटक करायचं काय संबंध? तुम्ही सीएम साहेबांना फोन करा. त्याचा काय बी उपयोग होणार नाही. माझ्यावर आरोप झालेत, पोलिसांकडे वॉरंट आहे, कशाला टाइम बर्बाद करायचा. अरे जे नियमात आहे ते होणारच. अहो असलं कसलं नियम आबा? तुम्ही कायच केलं नाही. अरे हे तुला मला माहिती आहे, कायद्याला माहित नाही. माहित करून देणं आपलं काम आहे. सत्याचा कायम विजय होत असतो आणि आपण खरंय म्हणल्यावर सोडणारच की. कधी? ते काय मला माहित नाही. मी तुम्हाला असं जाऊ देणार नाही. राणा, अशी चिडचिड करून काही होणार नाही. चिडचिड नाही आबा. हा पण तुम्हाला अटक म्हणजे? आता शांत राहा सगळ्यांनी. पोलिसांना त्यांचं काम करू द्या. चला.
पण आबा आबा ह्या अशा परिस्थितीतही तुम्ही एवढे शांत कसे? सगळ्या जगाचं लक्ष आपल्याकडे लागलेलं असणार आहे. आता जर माझा तोल ढळला तर सगळ्यांना आवरणं कठीण होईल आणि मग याचा परिणाम वाईटच होणार आहे. आपल्याला शांतच राहावं लागणार आहे. राणा, तुला हेच शिकायचंय. आणि हे बघ, तुझ्यावर सगळी जिम्मेदारी सोपून आम्ही निघतोय. नीट सांभाळ सगळं. आबा हे सगळं माझ्यामुळे होतंय ना? तुम्ही राजीनामा दिला नसतात तर असं काही झालंच नसतं. अगं, अडचणी यायच्या तर कशा बी येतात, फक्त कारण वेगवेगळी. पण ह्याचं कारण मी आहे ह्याचं मला वाईट वाटतंय. अगं, तुझा काय संबंध नाही. चूक माझी आहे, मी गाफील राहिलो आणि त्याचा कुणीतरी फायदा घेतला. आता कुणी ते शोधून काढायचे. आबा फक्त मला कळू द्या कोण येते. नाही जित्ता काढला तर बघा. अशी डोसक्यात राग घालून घेऊन वागायचं नाही. जे काही करायचं ते कायद्यानं. अंजली, तू या समद्यांवर ध्यान ठेव. जे काही कराल ते नियमानं. हो आबा, तुम्ही लवकरात लवकर सुटावं यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करू आम्ही. नाही सोडून आणू. अरे, आम्हाला तरी घर सोडून कुठं करमतंय. माझा तुमच्यावर विश्वास आहे. साहेब, पोलीस काय ऐकनात बघा आणि माणसांची बिलही गर्दी वाढायला लागली. मी काय म्हणतोय, बोलून बघूया. साहेब, ते मगाशी बोललो त्याचा राग मानू नका, पण तुमच्याकडनं काय होते का बघा की. मी काय म्हणतोय, तुमच्या लेवलला काय होतंय ते बघा, मनशीला ते देतो. नाही, मला कळतंय तुम्ही काय बोलताय ते. अहो, माझ्या हातात असतं तुम्ही अटकच केली नसते. माझे हात कायद्याने बांधलेत, अटक तर करावीच लागली. कोण कोण घेऊन चाललंय रे आमच्या मामांजीसनी? आमच्या मामांजीला आम्ही अजिबात अटक होऊ देणार नाही. उत्तमराव जाधवांची लेक आहे. अहो, काय चाललंय काय हे समज? नंदिता मॅडम, आमच्याकडे आदेश आहे. असं पण आम्ही आमच्या मामांजीसनी कुठं बी जाऊ देणार नाही. नाहीतर त्यासनी न्यायच्या आधी ही गाडी आमच्या अंगावरनं घालवा. अहो मॅडम, असं नाही करता येणार. अहो, मग अटक बरी करता येते तुम्हासनी? अहो, हा कोर्टाचा आदेश आहे मॅडम. आदेश विदेश आम्हासनी काय बी माहित नाही, पण आमच्या मामांजीसनी आम्ही अजिबात बाहेर पडू देणार नाही म्हणजे नाही. बातमीनुसार सांगली जवळच्या एका गावात एका युवकानं आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समोर येते आणि आत्महत्येच्या कारण राज्याचे शिक्षण मंत्री प्रतापराव गायकवाड हे आहेत असा आरोप होतो. आपण खरं असतो म्हणजे इतर काय बोलतात त्याने काय फरक पडत नाही. काळीकीत लावून तू तुझं कर्तव्य कर, माझं कर्तव्य मी करतो. आम्ही आमचा राजीनामा जाहीर करतो.
मामांजींना कुठं बी नेण्याआधी ही गाडी आमच्या अंगावरनं घालायला लागल. आमच्या सासऱ्यांसाठी आम्ही पाहिजे तर जीव बी देऊ. झाले का तुमची नाटकं? मामांजी जरा गप बसा. पोलिसांना त्यांची ड्युटी करू द्या. साहेब सॉरी, पण मला माझं कर्तव्य करणं भाग आहे. सॉरी काय, तुमचं कामच आहे ते. राणा, अंजली, सूरज, बघा टाइम खराब आहे, तेव्हा तुम्ही हिम्मत हारू नका. शत्रू कोण आहे माहिती नाही. माणसांच्यात राग आहे, तेव्हा परिस्थिती कधी बिघडल सांगता येत नाही. यावर उपाय एकच, समद्यांनी एकत्र राहायचं, आपापसात अंतर पडू द्यायचं नाही. आबा तुम्ही अजिबात काळजी करू नका. बघा अहो तुम्ही पोचोस तर तुम्हाला सोडवून आणतो आम्ही. वय पर खऱ्याची साथ कधी सोडायची नाही. वेळ लागला तरी चालेल, पण जे काय करायचं ते नियमात राहून कायद्याला धरून. मी राणा आणि अंजलीवर सगळी घराची जिम्मेदारी सोपवतोय. सगळ्यांनी मिळून मिसळून राहा आणि राणा आणि अंजली सांगतील तसं सगळ्यांनी वागा. मामांजी आम्हाला असं सोडून जाऊ नका. तुमच्या बिगर आम्ही समजे पोर घेऊ, काय करणार? राणादा, अरे जोंधळी कुठे? अरे काय माहित, 50दा फोन केला मी, पण फोनच उचलून आलेत. अरे दर टायमाला सावलीसारखं सोबत असतात आणि ऐन टायमाला काय बोय. चल बघू नंतर ना, आधी आपण संगडे जाऊ. आबा तुम्ही खूप मोठी जबाबदारी टाकून जाताय आमच्यावर. काही झालं तरी आम्ही तुम्हाला सोडवून आणू. बरी अद्दल घडते म्हाताऱ्याला. आता बस तिथंच झेलात.